जय महाराष्ट्र। महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 या निवडणुकीमध्ये आम्ही महाभारती बहुउद्देशीय संस्थेमार्फत रामटेक विधानसभा क्षेत्रामध्ये ॲडव्होकेट आशिष जयस्वाल यांना जाहीर पाठिंबा दिला आहे आणि आपल्या पूर्व नागपूर क्षेत्रामध्ये दोनेश्वर पेटे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे। त्याच्यामध्ये स्पष्ट आम्ही सांगितलं की आम्ही संस्थेमार्फत हा पाठिंबा यांना व्यक्तिगत रूपाने दिलेला आहे, ना की शिंदे सेना जे शिंदे शिवसेना आहे त्या गटाला आम्हाला कुठलाही राज्यस्तरावर समर्थन नाही, ना आपल्या या शरद पवारच्या राष्ट्रवादी काँग्रेसला, आणि विचारांशी तर काहीच त्यांच्याशी तडजोड वगैरे आम्ही केलेली नाही। आमच्या स्पष्ट बोलणं आहे की आम्ही व्यक्तिगत रूपाने यांना समर्थन केलं आहे। त्यानंतर अनेक लोक आमच्यावर टीका टिप्पणी करू लागले की हे हिंदुत्ववादी आहेत, यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला, आता हे यांचे हिंदुत्व कुठे गेलं, यांचे हे काय गेलं, आणि आशिष जयस्वाल यांच्याबाबत काही त्यांच्याबद्दल त्यांची आमची चर्चा नाही, ते जाऊ द्या म्हणजे यांच्या व्यक्तिगत, पण इकडले विषय हे बोलले। पण यांनी हे नाही सांगितलं आम्ही 2019 पासून या 19च्या निवडणुकीमध्ये नितीनजी गडकरीसाठी काम केलं, भाजपसाठी काम केलं युतीमध्ये, आम्ही त्यानंतर विधानसभा निवडणूक 2019 मध्ये त्यांच्यासाठी काम केलं, आणि आता 2024 नितीनजी गडकरी यांना आमच्या महाभारती बहुउद्देशीय संस्थेमार्फत डायरेक्ट पाठिंबा दिला आणि त्यामध्ये स्पष्ट सांगितलं आम्हाला आर्थिक एकाही रुपयाची तुमच्याकडून काही गरज नाही, आमच्या त्याच्यामध्ये काहीही स्वार्थ नाही। आमच्या एकच स्पष्ट बोलणं आहे की नितीन गडकरी या शहराचे उत्तम काम करतो, आपल्या देशासाठी अभिमानाचे आहे, त्यामुळे त्यांना पाठिंबा दिला, त्या गोष्टीचे यांना काही दखल नाही। त्यानंतर आम्ही आमच्या माध्यमातून अनेक शिबिर असो अनेक उपक्रम आम्ही राबवले आपल्या क्षेत्रामध्ये। त्यानंतर देखील या भारतीय जनता पक्षाला आमची तेव्हा आठवण नाही आली, त्यांना काय वाटलं की हे आले हिंदुवादी आहे, हे आम्ही हिंदुत्वाचे ठेकेदार आहोत। या भारतीय जनता पक्षाला काय वाटतं आम्ही हिंदुत्वाचे ठेकेदार आहोत, हे आमचे लेबर्स आहे, हे व्हेंचोत रोजीसाठी आमच्याकडे काम करायसाठी येणारच, हे म्हणजे आम्हाला पाठिंबा देणारच, बस यासाठी म्हणजे आम्ही एवढं काही काम करून इकडे तिकडे आम्ही करतो। त्यानंतर देखील या भाजपवाल्यांनी आमची विचारणा नाही, आमच्याकडे येऊन मान सन्मान नाही, बोलणं नाही, काही नाही, डायरेक्ट हा पाठिंबा दिल्यानंतर या व्हेंचोदांना अक्कल आली की यांनी चुकीचं केलं, आम्हाला सांगतो म्हणे, मी माझ्या तोंडी कोण लागत नाही पण आम्हाला सांगतो, आमच्या सहकार्याला सांगतो की तुम्ही चुकीचं केलं, हे व्हेंचोद आम्हाला सांगणार, म्हणजे आम्ही किती हिंदुत्ववादी आणि तुम्ही किती हिंदुत्ववादी आमच्याशी तुम्ही कॉम्पिटिशन करता। भाजप म्हणजे हिंदुत्व तर मग तुमच्या पहिले कुठे गेला, पहिले सबका साथ सबका विकास, 19 मध्ये मग मीपणा तुम्ही आणला, आता जे मुद्दे चालू आहे अनेक आपण ऐकतोय ना, म्हणजे तुम्ही स्वतःला हिंदुत्वाचे ठेकेदार समजता, आम्हाला तुमच्या मोलकेर समजतात, म्हणजे आम्ही काही उठू नये, हे साले हिंदुवादी आहे, व्हेंचर आमच्यासाठी येणार काम करणार, आमच्या नोकरासारखे, आमच्या यांना काही मान सन्मानाची आवश्यकता नाही, तुम्ही काहीही करा, महायुती आहे म्हणे, या शिंदे गटाच्या याच्या लोकांना विचारा सेनेवाल्यांना किती सन्मान तुम्हाला भेटतोय, अरे आम्ही अनुभवला आहे 2019 मध्ये, आम्ही अनुभवलाय की या भारतीय जनता पक्षाला किती माझा आहे आपला, म्हणजे किती आपला घमंड आहे की आम्ही पुरेसे आहोत, आम्हाला कोणाचीही आवश्यकता नाही, याचे असेल तर या, नंतर निघा तिकडे, म्हणजे सेनावाल्यांना तुम्ही काय चिल्लर समजता, अरे व्हॅन चोदा तशा किती तुमचे पक्ष किती मोठ्या स्तरावरती गेला तरी सेना काय आहे तुम्हाला माहित नसेल, हे तुम्हाला माहित नाही म्हणून तुम्ही त्यांना छेडलं, त्यानंतर केला। आताची परिस्थिती वेगळी आहे, ते बाळासाहेबांच्या वेळेस होतं ते वेगळं होतं, त्यामुळे आम्हाला खंत आहे अनेक गोष्टीचे, म्हणून माझं हे सांगणं आहे, अनेक लोकांनी बघितलं महायुतीमध्ये जे भाजपचे उमेदवार आहेत ते बाळासाहेबांना, ते शिवसेनेला किती स्थान देतात, किती मान देतात हे तुम्हाला माहीत आहे। त्यामुळे माझं स्पष्ट म्हणणं आहे की आमच्या कोणाची विचारसरणीशी आम्ही तडजोड केलेली नाही, राष्ट्रवादीशी आम्ही काहीही नाही, आम्हाला यांना धडा शिकवायचा होता की तुमच्या मी सांगणार स्पष्ट आहे, इकडले स्थानिक आमदार आहे कृष्णा खोपडे, त्यांच्याशी देखील आमच्या व्यक्तिगत कुठलाही वाद नाही आहे, व्यक्तिगत कोणाशी वाद नाही आहे, बरोबर, आमच्यापाशी ऑप्शन्स नाही, त्यामुळे इकडे जाणं आहे। तर याला टॉर्चला बॅटरी नाही, या बॅटरी याची किती चाललेली किती आहे आम्हाला माहीत आहे, बॅटरीची स्ट्रोक आम्हाला माहीत आहे, म्हणून आमच्यापाशी ऑप्शन नव्हता, त्यामुळे यांना धडा शिकवायला आम्ही यांना पाठिंबा दिला आहे। या पूर्व नागपूर क्षेत्रामध्ये तुम्हाला देखील माहीत पडलं पाहिजे की काय असतो, म्हणजे हिंदूंना तुम्ही किती डावलतात हे तुम्हाला नंतर समजेल, म्हणजे निवडणुका आल्या की तुम्ही सांगतोय 1 वर्ष म्हणजे या वर्षी निवडणूक, या वर्षी गरबा 12 वाजेपर्यंत चालू द्या, काय प्रशासन आहे आम्ही बघून घेऊ, आम्ही हिंदू आहे, हिंदूचा सण, तुम्हाला अगोदर नाही आठवलं 5 वर्ष देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, त्यानंतर 1-2 दिवसासाठी पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले, मग महाविकास आघाडीची सत्ता बसली, त्यानंतर आता पुन्हा एकदा दिसले, ते तुम्हाला दिसलं नाही, म्हणजे निवडणुकीच्या तोंडीवरती तुम्ही काय करता हे आम्हाला माहित आहे।
म्हणून माझ्या जाहीरपणे हा व्हिडिओ टाकण्याच्या माध्यम आज आम्ही अगोदर पाठिंबा दिला, याचं कारण मी आज स्पष्ट केलं आहे. धन्यवाद. जय महाराष्ट्र.